तर राज्यभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। राज्यात अनेक ठिकाणी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जल्लोष करण्यात आला। नागपूर, महाड, खोपोली, देहू रोड आणि वाशिम इथल्या भीमसैनिकांमध्ये हा उत्साह पाहायला मिळाला। खरं ही प्रातिनिधिक दृश्य आहेत, मात्र राज्यभरामध्ये सगळ्याच गावागावांमध्ये शहरांमध्ये अशा प्रकारचा उत्साह साजरा होतोय। अहिल्यानगरमध्ये फटाके फोडून भीमसैनिकांनी आपला जल्लोष साजरा केला। विविध चित्ररथ सजवून बाबासाहेबांनी दिलेला मानवतेचा संदेश पोहोचवण्यात आला। डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई सुद्धा पाहायला मिळाली। त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करून बाबासाहेबांना नमन करण्यात येतं। महाडच्या 14 तळ्यावर विद्युत रोषणाई केलेली होती। या ठिकाणी एक प्रेरणा ज्योत लावण्यात आली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भीमसैनिक यांची उपस्थिती पाहायला मिळाली। खोपोलीमध्ये बाबासाहेबांनी दिलेला शिका आणि संघटित व्हा या संघर्षाचा काही दृश्य पाहायला मिळतात आपल्याला। यामध्ये काही लायब्ररी सारखा एक देखावा उभा केलेला आहे आणि पुढे अर्थातच तरुणाई थिरकताना आपल्याला पाहायला मिळते। मावळमध्ये देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अबाल वृद्ध या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येते। सोशल मीडियावर सुद्धा शुभेच्छा देण्यात येतात। तर शरद पवार यांनी सुद्धा या संदर्भात सोशल मीडियावर व्यक्त होताना म्हटलेलं आहे, सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या विचारांना बळ देत आधुनिक भारताच्या घडणीमध्ये मोलाचं योगदान देणारे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टी, विद्वत्ता आणि संघर्षाच्या बळावर वंचित घटकांना नवी दिशा दिली। भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी लोकशाही, अधिकार आणि समानतेची भक्कम पायाभरणी केली। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन।